म्हणतात ना. अच्छा, चंद्रपूरचे गाव म्हणजे मनोहर सप्रे जे कार्टुनिस्ट होते तेच ना, ते गाव ना. शांतारामजींचं गाव का, मदनराव धनकरांचं गाव का, श्रीपाद जोशींचं गाव, हे जेव्हा विचारलं जातं तर याचा अर्थ की त्या गावाची सांस्कृतिकता किंवा त्या गावाचा चेहरा हा त्या गावात चांगलं काम करणाऱ्या माणसांवरून ओळखला जातो. मला काही भाषण वगैरे देता येत नाही, मला फक्त संस्था चालवता येते. एक ड्रायव्हर जसा असतो गाडीचा तसं मी फक्त ती संस्था चालवतो. आणि मला माहिती आहे की आजच्या घडीला सूर्यवंशी चांगली संस्था आहे, मोठी संस्था आहे, अनेकांचे सहकार्य आहेत, सहभाग आहे आणि ही अशीच पुढे राहणार. साहित्य संमेलनं जेव्हा आम्ही घेतली, राज्यस्तरीय घेतली, 4 साहित्य संमेलनं घेतली. आताही त्यामध्ये 2 साहित्य संमेलनाला शासनाने अनुदान दिलं. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने 15 ऑक्टोबरला कार्यक्रम करण्यासाठी राज्य विकास संस्थेने अनुदान दिलं 3-4 वर्ष आधी. तर जेव्हा शासनाला वाटते की ही संस्था चांगली आहे त्यावेळेस आमचं म्हणजे आमच्या सदस्यांचं, इथे सूर्यवंशीचे सदस्य आहे म्हणून मुद्दा म्हणून महेश तुला सांगतो आहे की आपल्या संस्थेसाठी परिवार म्हणून काम करायचं राहते. संस्था म्हटली की कार्यकारिणी आलीच, तिथे मतभेद होतील, मनभेद होतील, कधी कोणाचं पटणारे नाही, कधी पटणारे, पण हे सगळं जरी झालं तरी शेवटी आपल्याला आपली संस्था, आपलं घर, आपलं कुटुंब म्हणून चालवायची आहे. सुरेश, चांगला ऐकताय तू? तर या सगळ्यामध्ये तेच आहे की संस्थेचं बद्दल मी म्हणालो मगाशी की 15 मिनिटात सांगताच येत नाही, एवढे अनुभव आहे की जेव्हा सूर्यवंश काढली त्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती, म्हणजे बाईक नव्हती, 2 व्हीलर नव्हती. त्यावेळेस सायकलीवर जाऊन जाऊन मी लोकांच्या घरी पत्रिका वाटलेल्या आहे. का तर मला वाटायचं की सूर्यवंशी संस्था आहे. संध्याकाळच्या घरी तर कितीदा एवढं दूर आलो होतो मी, पत्रिका शेवटी नाही भेटल्या की बाहेरून टाकून द्यायचं. काटकर सरांच्या घरी तर सुरेशच्या हातून कितीदा पाठवलेले आहे, आशिष देवाने कितीतरी पत्रिका वाटलेल्या आहे सूर्यवंशीच्या सुरुवातीच्या काळात. तर ते सगळं वाटलं कॅल्शियम पायातलं कमी झालेलं त्या काळात. मग शेवटी आमचे डॉक्टर एकच, डॉक्टर शरदराव. मग त्यांच्याकडे जायचं, मग ते सांगायचे थकला हे घे गोळी. असं करता करता त्यांनी खूप मदत केली, सहभाग ठेवला माझ्यासोबत. संपर्क आजही तसाच आहे. पण आहे आपल्या गावात खूप चांगली माणसं आहेत. ही माणसं आपल्याला पुढे नेण्यासाठी सतत मदत करतच असतात. मी तर सूर्यवंशीच्या टीमवरती काय म्हणतात त्याला एकदम खुशच आहे. मोरकर सर इथेच आहे, खामोरकर सर आहे. एक एक जेवढी नाव घेत कदाचित बाकीचे मेंबरही उशिरा येतील किंवा माझं संपल्यावर येतील. त्यांना वाटलं असेल की लहान वयाचं आहे तर शेवटी होणार तेव्हा आपण जाऊ, पण तसं काही होणार नाही. आता राहिली फक्त अपेक्षा. उद्देश झालं की कशासाठी काढलं तर शहरातलं सांस्कृतिक वातावरण, साहित्यिक वातावरण चांगलं टिकावं यासाठी. आणि उपक्रम तर एवढे आहेत की कमीत कमी आमच्याकडे त्याचे 15 ते 20 अल्बम आहे, 4-5 कॅसेट्स आहेत, एवढं सारं आहे. चॅरिटीमध्ये चांगली संस्था म्हणून नाव आहे. स्वप्नीलसारखा चांगला कार्यकर्ता आमच्याकडे आहे. आजच्या घडीला प्रदीप देशमुख आहे, गीता रायपुरे आहे, मी स्वतः आहे, योगेश आहे, त्याच्यानंतर निलेश आहे. आज संस्थेच्या 4 शाखा आहेत. एक शाखा आम्ही बंद केली आहे राजुऱ्याची, वरोऱ्याची शाखा सगळ्यात ॲक्टिव्ह शाखा आहे. तिथे त्यांना जनप्रतिनिधींचाही सहकार्य आहे. दीपक शिव आहेत, त्यांच्या माध्यमातून वरोरा खूप चांगलं चालतं आहे ना शिवसर. एक जिल्हा साहित्य संमेलन तिथेच घ्यायचं आहे आम्हाला. आता रसिकांकडून काय अपेक्षा असू शकते तर आम्ही जेव्हा संस्था चालवतो, बरोबर, संस्था चालताना आमच्या 2 अपेक्षा असतात. एक असते सहभागाची अपेक्षा. आम्ही जे करतो त्यामध्ये तुमचा सहभाग असावा, जास्तीत जास्त सहभाग असावा. काय होतं की आपण जसं आज 6:30ला कार्यक्रम सुरू झाला, आपण जास्तीत जास्त 6:15 किंवा मी तर धावत पडत 6:30ला चालू. आपण वेळेवर जातो नाहीतर नाही जात. मी आहे, बोझावरची आहे, हेडावसर आहे किंवा नगराळीची आहे म्हणून त्यांना जवळची असणारी माणसं येऊ शकतात. पण जेव्हा एखादी संस्था काम करते त्यावेळेस त्यांना रसिकाच्या सहभागाची अपेक्षा असते. त्यावेळेस तो या संस्थेचा आहे, तो त्या संस्थेचा आहे, मी इथे जाऊ का, मी तिथे जाऊ का, मला काम आहे, मला बाहेर जायचं आहे, किंवा मी मंचावर नाही, मी निमंत्रित नाही, मी अतिथी नाही म्हणून मी जायचं नाही, अशी अनेकांची भूमिका आहे. खूप लोकांची आहे. मी तर डायसवरच नाही आहे, मी तर निमंत्रितच नाही आहे, व्हॉट्सअपवरच फक्त पत्रिका आहे, मला तर बोलवलेली नाही आहे, फक्त ऐकण्यासाठी जाऊ का. ही जर भूमिका सोडली रसिकांनी तर प्रत्येक संस्थेला चेव येईल.
त्यांच्यात उत्साह येईल की नाही आम्ही जे काम करतो आहे. कारण याच्या मागे एखादा कार्यक्रम उभा करण्यामागे केवळ तेवढी वेळ नसते तुम्हाला पत्रिका पाठवणं. पत्रिका पाठवणं म्हणजे कार्यक्रम संपणे असं नाही आहे. त्यामागे पत्रिका छापणं, आयोजन करणं, सन्मानचिन्ह बनवणं, बॅनर करणं, 1-1.5 महिना एखादा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जातो. आणि आपण जेव्हा रसिक म्हणून जातो तर तेव्हा आपण फक्त 2 तासासाठी जातो. तर त्या माणसाच्या, त्या संस्थेच्या 1.5 महिन्याच्या मेहनतीला कमीत कमी प्रोत्साहन देण्यासाठी तरी आपण प्रत्येक कार्यक्रमात केलं पाहिजे. ही एक आमची अपेक्षा आहे रसिकांकडून की आपण गेलो पाहिजे प्रत्येक कार्यक्रमात. जर आपण साहित्याशी जर रिलेटेड आहोत, आपण साहित्याशी संबंधित आहोत, तर आपण साहित्याच्या जे कार्यक्रम आहेत, साहित्याचे जे काही उपक्रम होत आहेत त्यामध्ये आपण ते केलं पाहिजे. एक आमची ही अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा अशी आहे की सृजन तर मुक्तांगणच आहे. सृजनला कसली गरज नाही, कारण देव आहेत ते. त्याच्यामुळे देव असल्यामुळे कसं आहे त्यांना सगळं जमू शकते. पण जेव्हा आम्ही संस्था चालवतो तर आम्हाला आर्थिक बाजू खूप महत्त्वाची आहे. कारण सगळे सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. आम्ही तर असे अनुभव घेतलेले आहे की एका पाहुण्याला जेव्हा आम्ही विजयलक्ष्मी हॉटेलमध्ये थांबवलं त्यावेळेस त्यांनी एवढी कुरकुर केली की त्यांना एनडीमध्ये ठेवावं लागलं. जिथे बिल 3,000चं होणार होतं 2 दिवसाचं, तिथे 17,000चं बिल झालं. तर सगळे सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यावेळी अशा वेळेस सदस्यांनी, रसिकांनी आर्थिक सहकार्य पण करायला पाहिजे. एखादा कार्यक्रम आहे, समोरचा मागत नाही आहे किंवा तो मागायला आला तर 500, 50, 100 आम्ही कधी कोणतीही संस्था असं म्हणणार नाही की तुम्ही एवढेच द्या. जर कोणी म्हटलं किती देऊ तर आम्ही हेच म्हणतो तुमच्या हिशोबाने द्या. पण तुमचा हिशोब म्हणजे कोणाचा? रसिकाचा. आणि तो रसिक मग कसा आहे? कसा म्हणजे आता समजा जर तो मजूर असेल तर तो 100 रुपये देईल. पण एखादा डॉक्टर असेल, प्राध्यापक असेल, प्राचार्य असेल किंवा काही असेल तर मग ते त्यांच्या हिशोबाने देतात. मी डॉक्टर सालफळेंना हे कितीदा तरी अनुभवलेलं आहे की असे त्यांनी माझ्या खिशात पैसे टाकलेले आहे. ठेव हे परवा कार्यक्रम आहे तुझा, ठेव. डॉक्टर वासलवार म्हणजे ज्यांच्याशी माझे संबंध आले मी त्यांचाच उल्लेख करू शकतो. सरदेशपांडे डॉक्टर साहेब पण इथे आहेत, पण त्यांना वाटायचं की म्हणजे माझा त्यांचा परिचय नाही आहे तसा. तर रसिकांनी ते केलं पाहिजे. कारण म्हणजे सुनांशसाठी तरी माझं एक आहे की मी 2च अपेक्षा ठेवतो. एक आर्थिक सहभागाची आणि एक शारीरिक सहभागाची, की तुम्ही शरीरानं आमच्यासोबत राहा. तुमचं शरीर आलं म्हणजे तुमचं मन आलं, तुमचं मन आलं म्हणजे कुठेतरी एक ऊर्जितावस्था म्हणा किंवा एक पॉझिटिव्ह थिंकिंग जाऊ शकते की यांच्याकडे रसिक आहेत. चंद्रपुरातल्या कार्यक्रमांना रसिक येतात. खूप बोलायचं आहे पण मला वाटतं 15 मिनिटं संपलेले आहेत. त्याच्यामुळे पुन्हा कधीतरी आपण भेटू, एखादी चर्चा घडवून आणू. धन्यवाद.